मन मंदिरा गजर भक्तीचा. एखादं महान कार्य घडत असताना कोणाचा तरी आशीर्वाद मागे असणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांच्या रूपाने मूर्तिमंत आशीर्वादच भेटला होता. म्हणून जिथे मिळेल तिथे आपल्या सद्गुरूची त्यांनी स्तुती केली. तेव्हा अमृतानुभव हे सद्गुरूंनी जी आज्ञा केली, तुला काय अनुभव आहे तो सांग. कृष्णाने काय सांगितलं ते गीतेत सांगितलं, अर्जुन काय म्हणाला ते गीतेत सांगितलं, पण तुझा व्यक्तिगत अनुभव काय आहे तो सांग. मला असं वाटतं अनुभव शब्दाचा अर्थ असा आहे अध्यात्मामध्ये, अणु इतकाही परिच्छिन्न भाव शिल्लक न राहणं नामे अनुभव. अणु इतकाही, आणि हाच विषय चालू आहे आता. अणु इतकाही परिच्छिन्न भाव नाही. अणु अणुमध्ये श्रीहरीची प्रतिती प्रगट होणं, त्याचा भाव हृदयात प्रगट होणं आणि तो व्यक्त करण्याचे सामर्थ्य प्राप्त होणं नामे अनुभव. म्हणून या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने अमृतानुभव सांगतायत. माऊलीनं अणु अणुमध्ये, जरा आवाजात फरक झाला काहीतरी, सुरुवातीला होता तो बरोबर होता. ज्ञानेश्वर महाराजांनी अणु अणुमध्ये, जसं तुकाराम महाराज म्हणतात बघा, पायाचा अनुभव तोच आणि कळसाचा अनुभव तोच. अणुरेणुया थोकडा तुका आकाश एवढा, हे तुकोबार आहे. आणि इथे अनुभवामृताच्या रूपाने दुसरा शब्द आहे त्याला, अनुभवामृत. म्हणजे अणुमध्ये परिच्छिन्न भाव नाही. सामान्यता परमार्थ करत असताना माणसांच्या ठिकाणी पाप पुण्य, खरं खोटं, मागचा जन्म पुढचा जन्म याची चर्चा. बरं का, रोज सांगतोय मी, म्हणजे तुम्हाला नीट कळावा हा ग्रंथ काय आहे तो. हा ग्रंथ वाढवणारा ग्रंथी नाही, ग्रंथी वाढवणारा ग्रंथ नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. आणि एक सांगू का, व्यवहारामध्ये ग्रंथीची वाढ म्हणजे कॅन्सर. तसं नको त्या ग्रंथींची वाढ जर अध्यात्मामध्ये झाली तर नको तिथे शिरतो आणि पाहिजे ते लांब राहतं. नुसतं अजातवाद काय म्हणतो, आरंभवाद काय म्हणतो, परिणामवाद काय म्हणतो, याच्या वाटणीला शेवटी वादच येतो बरं का. पण प्रभू प्रेमाची प्रतीती येतच नाही. वारकरी संप्रदाय हा प्रभूहून प्रभूची भक्ती करण्याकरता आहे. प्रभूची प्रेम प्रतिती प्रगट करण्याकरता आहे. हे बघा, व्यक्ती भेटून उपयोग नाही, तर त्या भेटीमधून प्रेम वृद्धिंगत होणं नामे भेट. भेट शब्दाचा अर्थ काय, की जिथे कमी जास्ती का होईना साक्षीत्व निर्माण होतंय, ती खऱ्या अर्थाने भेट नाही. म्हणून भीमाला धृतराष्ट्र भेटला, पण भेट म्हणत नाहीत. कृष्णाने बरोबर मागे खेचला. ओ म्हणले, एवढं चुलत्याचं प्रेम येऊन देऊ नका. आणि लोहाचा, ते कथा माहिती आहे तुम्हाला, आलिंगन दिला भीमा, सूर झाला लोहाचा पुतळा. मग सावध झाला, पश्चाताप झाला, काय मी केलं. कृष्ण म्हणाला, काही नाही, जे घडलं ते बरोबर आहे. भीम आहे, आता आलिंगन नको म्हणले, आता लांबून नमस्कार बघा. आणि इथला अनुभव कसा आहे, आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया, आणि मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवितो. आणि म्हणून अणु इतकाही सुत मात्र सुद्धा. म्हणून इथे व्यक्तिगत अनुभव मांडलेला आहे. कोणाचं खंडन आणि कोणाचं मंडनी नाही, करायची गरजच नाही. आता बोलताना खंडन होत असेल हा भाग निराळा, माझं बोलणं कळलं का. पण खंडन करण्याकरता ग्रंथ नाही आहे, अनुभव सांगण्याकरता आहे. त्यांच्या शब्द एका असे म्हणता भले,
एकाला चांगलं म्हटल्यानंतर दुसरा म्हणला का आमचं नाव घेतलं नाही. ते म्हणले तसं काहीच माझा उद्देश नाही. नाही का, जेव्हा एखादी मुलगी पाहतो ना आपण म्हणतो वा तुमची सून चांगली आहे का, म्हणजे काय दुसऱ्या सुनांना आपण नावं ठेवलं अशातला अर्थ काढायचा का? काहीच काढायची गरज नाही. जे दिसलं ते सांगितलं. तसं ज्ञानोबारायांना जो अनुभव प्रगट झाला, अवघी एकाचीच वीण येत कैचे भिन्ना भिन्न, एकाचीच वीण एक परमात्माच प्रसवला, परमात्मा प्रसवला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या परमात्म्याला माऊलीची उपमा दिली. प्रियत्वाची परमसीमा, प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, ती खेवी आटेस डिंडिणमा संसारिक आहे. त्या माऊली आत्म्याला काय मी नेहमी रोज सांगतोय, टी व्हीच्या कार्यक्रमात सुद्धा सांगितलं होतं की अशी उपमा कोणत्याही ग्रंथात नाही. जीवात्मा, परमात्मा, साक्षी आत्मा, कुटस्थात्मा, जडात्मा, माऊली आत्मा, काय व्याख्या आहे. त्याने आत्म्याकडे माऊली म्हणून बघितलं, म्हणून जग सर्व त्यांना माऊली म्हणून हाक मारू लागलं. हा बेस आहे त्या माऊलीचा. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या दृष्टिकोनातून काही चांगलं आणि काही वाईट नाही, हे दोन्ही अंग आहेत. आता उदाहरण देतो, सगळं कसं गंमत आहे बघा. आता मेथीची भाजी काही काही ठिकाणी किलोवर विकतात. आता ती काही निवडलेली भाजी नसते. बरं का, 1 किलो जर दिला तर मागची त्याची माती, त्याची मुळं सगळी घ्यावीच लागतात. तो म्हणला ते कापून द्या, नाही म्हणला मिळायचं नाही, ती अख्खी पेंडी आहे ती घ्या. तसं सुख का दुःख मला माहिती नाही, अख्खी पेंडी घ्या. आता इथे पुण्यात मटार म्हणतात, आमच्या मुंबईला ओला वाटाणा म्हणतात. बरोबर आहे ना. आता ओला वाटाण्याची शेंग किंवा मटारची शेंग घेत असताना वरचं टरफल केवढं लांब लचक असतं, पण वजन करून घेताना टरफला सकट घ्यावं लागतं. तसं जीवनाचा स्वीकार करत असताना हे वाईट का हे, अहो हे बघा त्या टरफलाला सुद्धा तोच भाव दिला तुम्ही. जर ओला वाटाणा 100 रुपये किलोत असेल तर बाहेरचं टरफल सुद्धा 100 रुपये किलोच आहे. म्हणजे बोलणं कळलं का. तसं जीवनामध्ये काय चांगलं आहे आणि जीवनामध्ये काय वाईट आहे मला काही कळत नाही. हां, व्यक्तिगत लेवलला ठीक आहे, व्यक्तिगत चर्चा करतो, हा चांगला तो चांगला, त्याचं सोडून द्या. आणि इथे व्यक्तिगत चर्चा नाही आहे, इथे जीवाबद्दल सुद्धा चर्चा नाही आहे. अख्ख्या ग्रंथात जग काय आहे, अमृतानुभवाचा बेस काय, पुन्हा पुन्हा सांगतो म्हणजे नीट लक्षात ठेवावं तुम्ही. जीवाबद्दल चर्चा नाही, जगाबद्दल चर्चा आहे. जगास्ते की वस्तू प्रवाह म्हटल्यानंतर जीवाची निराळी व्याख्या करण्याचं काही गरज नाही. बरं का, हे घर यांचं आहे म्हटल्यानंतर पूर्तता करण्याची गरज नाही, ही खुर्ची सुद्धा यांचीच. अहो ही खुर्ची यांची बरं का. अहो काय सांगताय, आम्हाला काही कळत नाही का. घर म्हटलं ना आतल्या वस्तू त्यांच्या झाल्या. माझं बोलणं कळलं का. हां, आतमध्ये जे जे काही आहे ते त्यांचंच आहे. उंदीर सुद्धा त्यांचेच. पण काय फरक पडतो, उंदीरांनी भोग पाडलं सुद्धा त्यांच्याच कपाटाला. तेव्हा कपाट त्यांचंच, उंदीर त्यांचं, ढेकूण त्यांचेच, चिलीट त्यांचंच, सोनं त्यांचं, नाणं त्यांचं, सोफा सेट त्यांचा. म्हणजे घरात जे जे काही आहे तसं ईश सृष्टीमध्ये जगामध्ये जे जे काही आहे त्यामध्ये. कारण माणसं म्हणतात अहो आज आमच्याकडे झोपत नाही का. नाही म्हणला, तुमच्याकडे ढेकूण फार आहेत. म्हणजे घरातले ढेकूण सुद्धा, ढेकणाला सुद्धा त्याचं लेबल लागतं. मग घरातल्या ढेकणाला जर त्याचं लेबल लागलं तर तुम्हाला का प्रभूचं लेबल लागू नाही. काय काय वाकडं काय. हां, ढेकणाला त्या घरच्या मालकाचं लेबल लागतं. मग तुमच्याकडे बघून जर प्रभूचा प्यारा म्हटला तर काय बिघडलं काय. त्याला बद्धच म्हणायला पाहिजे का. त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न करायला ज्ञानोबारायाच्या दृष्टिकोनातून महिला दिवशी मुळीच मुख्य नाही बद्धता, ते तर कैची आणली मुक्तता. जर बद्धच नाही तर मुक्त कुठून आणतो.
मुक्त कासया म्हणावे तुकोबाराय म्हणतात. बंधन ते नाही ठावे सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन. आता जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकीन हे भय संपलं. बघा काय गंमत आहे हो. हे सगळे अमृतानुभवाची भूमिका असल्या कारणाने हो सगळे जण म्हणतायत. एक व्यक्ती होती, ते म्हणाले मला जर विचारलं तर मी कधी म्हणणार नाही की मला पुन्हा जन्म दे. आता मोठी माणसं आहेत, काही म्हणू देत. पण तुकाराम महाराज म्हणाले घेईन मी जन्म याद साठी देवा तुझी चरण सेवा साधावया. सांडोन या सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा. का रे काय बोलण्यामध्ये रुबाब आहे बघा. ते बघे क्या रे तसं नाही, ते बोलणं सुद्धा कसं रुबाब. का रे काय वाटलं तुला, का जन्म घेऊ नाही, का रे न घ्यावा जन्म प्रेम लुटावे नाम. मागे दृष्टांत दिला होता तो निराळ्या पद्धतीने सांगतो. रात्री 1 वाजता जरी मुलगी बाहेर पडली, पूर्वी, आता कोणी मुली सुद्धा आपल्या ऐकत नाहीत आणि कोणीच ऐकत नाही. पूर्वी 7च्या अगोदर मुली घरात यायच्या. आता आईच तर 9 वाजता येते तर मुलीने केव्हा यायचं. हो काळाचा बदल आहे हा, तुम्हाला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. हां ती नोकरी करते. मग आता मला सांगा, जीवनामध्ये हे जे बदल घडत असतात, जग फिरत असतं, बदल घडत असतात, हे येत असतं. मग लग्न झालं, दोघं नवरा बायको आले, जावयाला आणि मुलीला जेवायला बोलवलं. बोलता 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 गप्पा इतका रंगल्या, 12:30 1 झाला. म्हणले अहो जावय पो काय 1 वाजला, बरं आई आम्ही जातो. ती काही म्हणली नाही जाऊ नको. नाही कळलं. मन मंदिरा गजर भक्तीचा.